फॅमिली सुकायचं तमाशा लावला का शाळेत ना आल्या का ना तुमची सूत्राची काय लक्षण दिसत नाही ती देव पाणी बसाव ग मी तुमची उजळणी घेणार हे पृथ्वी उठ पुढे ये. सर पहिला प्रश्न मराठीत आहे बाकीची बोल मसनत गेली का माकडा पुढचं बोललं का चल मला मराठीत 3 काळ सांग. वर्तमान काळ भविष्य काळ आणि भूतकाळ. नका हुशार पोरगायला काय आवाज वा बर बाळा आता त्याचे उदाहरण सांग. उदाहरण ते अजून काय असतंय. अरे बाळा भूतकाळ म्हणजे जी गोष्ट घडून गेली त्याचं उदाहरण द्यायचं. वर्तमान काळ म्हणजे जी गोष्ट घडती त्याचं उदाहरण द्यायचं आणि भविष्य काळ म्हणजे जी गोष्ट घडणार आहे त्याच्यावर उदाहरण द्यायचं. सवय बर दे मग उदाहरण सांग. सोपय सर. सांग मग. काल तुमच्या मुलीला पाहिलं भूतकाळ. आज तिच्यावर प्रेम झालं वर्तमान काळ. उद्या तिच्यावर जाऊन लग्न करणार. उद्या 12 तांदूळ टाकाय म्हणजे झालं म्हणजे भविष्य काळ. काही थोडं बघितलं आरशात माझ्या पुरीवर लग्न करायला चाललंय. तुमची पोरगी तर कुठं चांगली आहे. नुसता डोळ्या पोंद्या अंगावर बसली तर मी मरल. उदाहरण होतं म्हणून सांगितलं होतं. उदाहरण देतोय बस खाली. आईला पृथ्वीने तर उदाहरण बरोबर दिलं सरला. सरने पृथ्वीला का मारलं. खरंच उदाहरण बरोबर होतं वय. वरांनो 5 मिनिटाचा ब्रेक द्या. ब्रेक झाल्यानंतर दुसऱ्या भागात बसा. मी 5 मिनिटात आलो. हे सूर्या उठ ये पुढं. मराठीच्या 3 काय उदाहरण सांग. सर काल तुमच्या मुलीला पृथ्वीने पाहिलं भूतकाळ. आज तुमच्या मुलीवर पृथ्वीचं प्रेम झालं वर्तमान काळ. उद्या पृथ्वी तुमच्या मुलीला पळवून घेऊन जाणार आहे. उद्या 12 वाजता तांदूळ टाकायचं जावा म्हणजे झालं. काही त्याला पृथ्वीला माझ्या घरचं जावं बरं ठरवले आहे. तर बस खाली हलतगिरी सारी डुमुगड अमाल डुमाल